असो, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग चॅम्पियन क्रिकेट असो आणि ह्या सर्व असोसिएशन सोडून बाहेर ठिकाणी देखील आपण पाहिलं तर मग त्याचा परफॉर्मन्स अगदी हाय लेवलचा राहिलाय. असा एक नामवंत खेळाडू अतुल ठाकरे याला तुम्ही पाहू शकाल. अखू टप्प्याची लेन ऑन साईडला खेळलेत. फाईन लेगची दिशा निवडली आहे. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेनं, परंतु वन बाउन्सनं चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले क्षेत्ररक्षक. इथून मात्र 2 धावा ह्या पूर्ण केल्या जातील. या 2 धावेने धाव फलक आपण पाहिलं तर मग 2 अंकांवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन फलंदाज आपण पाहतो अर्जुन वळवे आणि साईनाथ नडगे. ही सलामीची जोडी आई भवानी ब्राह्मणगाव या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता फटका फसलाय. शॉर्ट मिडॉनच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. पुन्हा एकदा 2 धावा इथून मात्र कंप्लीट केलेत. चांगले रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते 2 खेळाडूंमध्ये. अर्जुन वल्वी अँड साईनाथ नडगे या 2 खेळाडूंमध्ये. दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झाला. पुन्हा एकदा आखू टप्प्याची लेन. फटका थोडासा फसला होता, परंतु चेंडू अगदी वेगाने निघून गेला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार. चांगला संघर्ष. हॅलो, चांगला संघर्ष मात्र ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतुलचा पुढील बॉल. ओ यावेळेस दांडी 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 गुल. फर्निचर डिस्ट्रॉय केले गेलंय. परतावं लागेल. फलंदाज अर्जुन वल्वी या खेळाडूला डगआउटच्या आशयाला आउट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचंय. सूर्यदेवी वाघरालपाडा आणि पीर बाबा स्पोर्ट पापडी दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय. सोनू देवी वाघरालपाडा अँड पीर बाबा स्पोर्ट पापडी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे जर कर्णधार उपस्थित नसले तर मग षटकामध्ये कपात केली जाईल, हे देखील लक्षात असू द्या. आता सर्व संघांना मात्र जे नियम आहेत ते सर्वांना स्ट्रॉंग असणार आहेत याची देखील दखल घ्यायची आहे. हो, यावेळेस आपण पाहिलं तर बघा पॉइंटला चेंडूला ढकलायचं होतं. न्यू बॅटर आपण पाहतोय आकाश वळवी नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेंडू फेकून झाले अतुल ठाकरे याच्या षटकातील. आपण पाहिलं तर मग 5 चेंडूंचा खेळ आहे तो संपन्न झाला. धाव फलिकावरती धावा आहे त्या म्हणजे 8. ओ वेगवान बॉल, वेगवान बॉल. वेग पहा किती भन्नाट आहे आणि अगदी वेगामध्ये बॅटरला या ठिकाणी बीट केलंय. जवळजवळ आपण पाहिला तर मग पहिल्या ओव्हरचा खेळ आहे तो संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 8.
पेनल्टीच्या धावा आहेत त्या आपण नंतर ऍड करणार आहोत 4 ओव्हर नंतर. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत 8. अजूनही 3 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. पाहूया किती धावा धावफलकावरती जोडल्या जातील. नंबर 2चं षटक टाकण्याकरता योगेश बरफ नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. एक ऑलराऊंडर ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून संबोधलं गेलं योगेश बरफ या गोलंदाजाला. अनेक कारणामे त्यांनी देखील केलेत क्रिकेटच्या पटलावरती. त्याचा देखील उल्लेखनीय खेळ मात्र राहिलाय. गोलंदाजीमध्ये एक चांगली क्वालिटी सातत्याने आपण पाहिली आहे योगेश बरफ या गोलंदाजाकडनं. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. परंतु चांगले बॅटिंग करण्याकरता सज्ज आहेत साईनाथ नडगे अँड आकाश वलवी हे 2 बॅटर. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑफ वरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा मात्र इथे पूर्ण झाल्यात. मयूरचा चांगला बॅकअप मिळाला गेलाय. 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्या जातील. 2 धावफलक पोहोचले गेले दुहेरी आकड्यामध्ये 10 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती योग्य तो खेळ मात्र दर्शवावा लागतो. इथून मात्र निश्चितच चांगल्या धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. ओ बॅटची हलकीशी स्निक लागली होती. एसटी रक्षक बीट झालेत. त्यांच्याकडनं झाली आहे चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. एक सिंगल धाव निश्चितच पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 11 या अंकांवरती. 11 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 1 विकेट. अशा प्रकारचं हे धावफलक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 हे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. योगेश बरफ नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या होत्या. दुसऱ्या बॉलवरती संधी मिळवली होती परंतु एसटी रक्षकाने केली चुकी. स्टेप आउट होऊन चेंडूला पुन्हा एकदा खेळलं गेलंय. शॉर्ट मिडऑफच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु 2 धावा इथून मात्र पलून पूर्ण केल्या जातील. या 2 धाव्याने धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 13 या अंकांवरती. प्रत्येक धाव ही क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्वाची आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर मग सिंगल डबल वरती लक्ष आहे ते केंद्रित केलंय. हो यावेळेस आपण हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईड बॉल. डाव्या बाहेर बॉल आपण पाहिला. आउटसाइड द लेग स्टंप. डाव्या वरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला होता योगेशनं. हो यावेळेस ऑन साइडला खेळलेत. चेंडू जाईल टीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पुढे आलाय. चेंडूला उचलते. चेंडूची फेकी करेपर्यंत एक सिंगल मात्र ही पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 15 या अंकांवरती. चांगले प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत कारण म्हटले गेले प्रयत्नांचा घाम जेव्हा कपालावरती चमकतो ना तेव्हा आपल्या कर्माची खरी आणि प्रयत्नांची सफलता ही दिसून येते. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर आपण पाहिला तर मग साईनाथ नडगे या बॅटरनं परंतु प्ले अँड मिस हा डॉट बॉल. धावफलक स्थिर आहे 15 अंकांवरती. पॉइंटला मात्र चेंडूला ढकलले. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 16 या अंकांवरती. 16 धावा ऑन द स्कोर बोर्ड. 8च्या सरासरीनं सध्या तरी हे धावफलक मात्र चालू ठेवलंय. क्रिकेटची जी रक्तवाहिनी आहे ती रक्तवाहिनी या ठिकाणी चालू ठेवण्याचं काम मात्र केलंय. सिंगल डबल ज्या धावा आहेत निश्चितच त्या चालू ठेवलेत. 2 षटकांचा खेळ मात्र संपन्न झालाय. धावफलकावरती धावा 16 आपण पाहतोय. देऊया एक डीजे मॅन महेंद्र पवार यांना संधी आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
नंबर 3चं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत. जयेश बडवे नावाचा गोलंदाज आपण पाहू शकाल. एक यंग स्टार आहे. ओ पहिला बॉल डॉट निश्चितच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली लेंथ मात्र या ठिकाणी हाताळली आहे गोलंदाज जयेश बडवेन. बडबे या नावाचं निश्चितच हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेनं मात्र चेंडूला दिशा दिली होती. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरा धावायचा प्रयत्न आणि इथून 3 धावा मात्र पूर्ण होत आहेत. पहिला चेंडू डॉट आला होता परंतु दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तर मग 3 धावा इथून घेतल्या गेल्यात. आकाश वलीला यावेळेस आपण ऑन स्ट्राईक वरती पाहू शकाल. साईनाथच्या बॅटमधनं त्या 3 धावा. यावेळेस ऑफ स्टंप लाईन वरती हा चेंडू निश्चितच पाहायला मिळाला होता. एक सिंगल धाव इथून ही पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचलं जाईल 20 अंकांवरती. एक्सपिरियन्स इज अ फर्स्ट टीचर. अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि निश्चितच चांगला अनुभव आहे गोलंदाज जयेश ह्याच्याकडे. समोरच्या दिशेने यावेळेस केले गेले स्ट्रोक मात्र चांगली फिल्डिंग मयूरकडनं झाली आहे. बॅक टू द फिल्डर असं स्ट्रोक मात्र खेळले होते. लॉंगॉनच्या दिशेनं बॉलला स्लाइस केलं होतं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण झाली आहे. अलाउन द कार्पेटच्या सायन स्ट्रोक मात्र खेळले होते. पुढील बॉल अजून एक डॉट बॉल. जवळजवळ चेंडू संपन्न झाले तर या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 21. धावगती थोडीशी मात्र थांबली गेली आहे कारण बॉलिंग खूप चांगली झाली आहे. यावेळेस आपण पाहतोय थर्डमॅनला चेंडू निघून गेला. इथून आपण पाहिलं तर एक सिंगल धाव येईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 22 अंकांवरती. 22 धावा ऑन द स्कोर बोर्ड लागल्या गेलेत. चला पुढील 2 संघाने मात्र रेडी राहायचं आहे. सोनूदेवी स्पोर्ट वाघरालपाडा आणि पीर बाबा स्पोर्ट पापडी या 2 संघामध्ये पुढील मॅचचा टॉस आहे तो केला जाईल. सोनूदेवी स्पोर्ट वाघरालपाडा आणि पीर बाबा स्पोर्ट पापडी आम्ही दोन्ही संघांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. शेवटचं एक षटक मात्र बाकी आहे आणि हे शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत. अक्षय बर्फ नावाचा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक टॅलेंटने भरणा असलेला संघ आपण पाहतोय आई सोनसरी स्फोट तांबडमाल. हो अक्षयचा पहिला बॉल ऑन साईडला उडवलाय. ओ या ठिकाणी केलीये चुकी जयेशनं आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. धन्यवाद थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. हो अजून एक मोठा स्ट्रोक मात्र खेळले गेलेत.
ऑन साईडला फाईन लेगला झाली आहे चुकी पुन्हा एकदा. आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. दैव देत आणि कर्म नेत अशा प्रकारची सिच्युएशन पाहायला मिळाली आणि त्याचं भुगतान भरावं लागले 2 धावेनं. धावफलक 2ने पुढे सरकली पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 30 या अंकांवरती. यावेळेस पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये परंतु यावेळेस पकडला गेलाय झेल आणि समाप्त होईल फलंदाज आकाश वलवी. ह्या खेळाडूचा खेळ परतावा लागेल डगआउटच्या आशयाला. यावेळेस आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद असणार आहे. बॅटची हलकीशी स्नीक लागली गेले आणि बॅक टू बॅक 2 फलंदाज आपण पाहिले तर मग बाद झालेत. कमबॅक केला पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर अक्षय बरोफ याने. परंतु त्याच्यानंतर आणखी एक संधी बनवली होती परंतु ती संधी गमावली. परंतु त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट देखील प्राप्त केलेत. सगळे कमबॅक करणारं हे षटक पाहायला मिळाले परंतु अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ आहे तो बाकी आहे. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. फलंदाज आपण पाहिला तर मग राजू गोमाळेत आणि मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांचा आपण पाहिला. पुढील बॉल अखू टप्प्याची लेन होती फटका फसला गेला आणि बॅक टू द बॉलर स्ट्रोक मात्र केले. फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये निश्चितच बाद असणार आहेत आणि धावफलक आहे 30 आणि पॅनल्टीच्या 3 धावा ऍड केल्या तर मग होईल धावफलक 33 आणि 34 धावांचं लक्ष्य इथून मात्र पूर्ण करावं लागणार आहे. आई सोनसरी स्फूड तांबडमाल या संघाला. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस आहे तो करून घेणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे 2 संघामध्ये. पीर बाबा स्फूड पापडी आणि त्यांच्या समवेत आपण संघ पाहणार आहोत सोनीदेवी स्फूट वाघराळपाडा या 2 संघामध्ये. निश्चितच वेळानुसार चाललोय. अजून 6 मिनिटं आहेत त्यांच्याकडे. 6 मिनिटांमध्ये जर पोहोचले नाहीये तर मग निश्चितच तुम्हाला 12 वाजून 1 मिनिट जरी झाला तरी सुद्धा आम्ही इथे पॅनल्टी जी आहे ती देणारच आहोत.
जरूर आहोत. हो, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. संधी होती झेल पकडण्याकरता, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. थोडेसे मात्र दूर राहिले क्षेत्ररक्षक. पॉइंटला झेल मात्र निश्चितच उडाला होता. दोन धावा इथून एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. 34 धावा मात्र 4 ओव्हर मध्ये करायचे. सॉफ्ट हँडने यावेळेस स्ट्रोक मात्र खेळले होते फलंदाज निलेश परेड. पॉइंटच्या दिशेनं यावेळेस निश्चितच आमचे पंच चेक करतील या ठिकाणी चौकार आहे की मग षटकार. या षटकार येतोय. बॅक टू बॅक 2 षटकार मात्र या ठिकाणी ठोकलेत मिस्टर अतुल ठाकरे या बॅटरनं. आडवा बॅटनं हे 2 स्ट्रोक मात्र केले गेले. सुरुवातीला टप्प्याची लेन होते, त्याच्यानंतर ओव्हर फिश बॉल, परंतु आडव्या बॅटने तो हाफ ऑलिव्हर घेतला आणि चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेग लाईनच्या पलीकडे. धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजे 13 या अंकांवरती. पुढील बॉल हो यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू चाललाय हवेच्या लाटांवरती होडी स्वार सीमारेषा पार. येतोय षटकार 6. आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग नो बॉल. पण कसला नो. यस, फाईड लेग आणि लॉंग लेगचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये 3 खेळाडू हे लावले गेले. त्याच कारणास्तव हा नो बॉल मात्र पाहायला मिळाला. पंचांच्या नजरेपासून कोणी वाचू शकणार नाहीये. षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 20. आणि पुढील बॉल फ्री देखील असणार आहे. षटकारांची हॅट्रिक देखील या ठिकाणी पूर्ण केली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये दमदार शो. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार क्रमांक 4. आणि या षटकारानं धाव फलक पोहोचले गेले 26 अंकांवरती. काय ताबडतोब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते अतुल ठाकरे या बॅटर कडनं. नवीन 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 द्या ना.
येस मॅच बॉल आलाय का? काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केली जाते, पूर्णपणे आक्रमण होऊन गेलंय. गोलंदाज आपण पाहतो अर्जुन वळवी वरती. जवळजवळ आपण पाहिलं तर चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झाला. पुढील बॉल हो, यावेळेस थोडासा धीम्या गतीने फेकला आणि त्याच्यामध्ये बॅटरला बीट केलं गेलं. हा डॉट बॉल, भरपूर उशिरानंतर हा डॉट बॉल मात्र पाहायला मिळालाय. निलेश परेटने मात्र एक सिंगल धाव घेऊन मात्र स्ट्राईक अतुल ठाकरेला दिली, परंतु त्याच्यानंतर अतुल ठाकरेनं बॅक टू बॅक 4 षटकार मात्र ठोकलेत. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 26 आकड्यांवरती. हो, यावेळेस आपण पाहतोय 5वा देखील षटकार आलाय, परंतु पंचांच्या माध्यमातून चेक केला जाईल. इष्ट्यांच्या मागे जाऊन हा स्ट्रोक खेळले गेलेत की मग अगोदर खेळले गेलेत, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या देखील अॅक्युरेटपणे चेक केल्या जातील. कारण तुम्ही स्ट्रोक खेळण्याकरता इष्ट्यांच्या मागे जाऊन खेळले तर मग तो बॉल डॉट दिला जाईल. ह्या काही गोष्टी आहेत ना त्या देखील तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून चेक केल्या जातील. अगदी बॅटरने या ठिकाणी क्रीजच्या कोण्याचा वापर केला हा स्ट्रोक खेळण्याकरता, आणि जवळजवळ आपण पाहतोय हा स्ट्रोक मात्र खेळत असताना यस हा षटकार असणार आहे. इष्ट्यांच्या आतमधून हा स्ट्रोक मात्र खेळले गेलेत आणि या षटकाराच्या सायनं धावफलक पोचला गेलाय 32 अंकांवरती. जवळजवळ या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग 97% जो सामना आहे ना तो फिरवलाय आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. आपल्या संघाच्या बाजूनं अतुल ठाकरे या बॅटरनं फक्त 2 धावांची आवश्यकता असणार आहे. असं वाटलं होतं की हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल, परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बॅटिंग परफॉर्मन्स जो आहे तो खूप छान पाहायला मिळाला आहे. कारण अतुल ठाकरेला लोकल भाडे जे आहेत ना ते मात्र जमत नाहीये, त्याला मात्र लांब लचक भाडे जे आहेत ते मारण्याकरता निश्चितच ओळखला जात. आता मात्र इथून जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आई सोनदेवी स्पोर्ट वाकरालपाडा आणि त्यांच्या समवेत पीरबाबा स्पोर्ट पापडी संघ. पुन्हा एकदा इथे मात्र डिफेंड केलं गेलंय. सॉफ्ट हँडने खेळले गेले स्ट्रोक निलेश फरेट. ही चतुराई यावेळेस पाहायला मिळते, कारण आपला साथी एक चांगल्या टचमध्ये आहे, चांगल्या धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात आणि अशा बॅटरला आपण जास्तीत जास्त स्ट्राईक दिली तर तो चांगल्या धावा बनवू शकतोय. हे सेन्सिबल क्रिकेट आहे आणि निश्चितच अशा प्रकारचा खेळ सातत्याने सगळ्या टीमकडे असायला हवा. त्यावेळेस शक्तीपेक्षा युक्ती निश्चितच वापरली गेले, माइंड स्ट्रोक केले गेलेत निलेश परेड. प्रेझेंट ऑफ माइंड स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. यावेळेस मात्र हा 6वा षटकार येतोय अतुलच्या पाठमधनं आणि अशा प्रकारे मॅचला मात्र ठिकाणी फिनिश केलं. कॉंग्रॅच्युलेशन आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल अँड हायलेक आई प्रमाणे ब्राह्मणगाव ऑल प्लेयर्स. अतिशय जबरदस्त मात्र केलं दोन्ही संघाकडनं पाहायला मिळाला, परंतु सध्या आपण पाहिलं तर मग अतुल ठाकरे हे नाव नाही तर मग ब्रँड म्हणलंय वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये, आणि अतुल ठाकरेवरती निश्चितच एप्रिल मध्ये सर्वांच्या नजरा जरूर असणार आहेत. चला मॅच या ठिकाणी फिनिश झाला. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत 2 संघामध्ये.
सोनेदेवी स्पोर्ट वाघरालपाडा आणि पीरबाबा स्पोर्ट पापडी या दोन संघामध्ये पापडी संघाचे संगणक या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित झाले होते, परंतु आपण पाहिलं तर मग आई सोनेदेवी स्पोर्ट वाघरालपाडा संघ मात्र या ठिकाणी उपस्थित नव्हता. टॉसची वेळ होती 12, परंतु आता आपण पाहिलं तर घड्याळामध्ये 12:09 झालेत, म्हणजेच 21 मिनिटं अजून आहेत. अर्धा तास जर झाला तर मग 3 धावेची पॅनल्टी, परंतु अर्धा तासाच्या आतमध्ये आले तर मग या ठिकाणी 3 रनांची पॅनल्टी दिली जाईल, परंतु 1 तास उशीर झाला तर मग टाय फिश संघ बाद केला जाईल. जे काही नियम दिलेत ना वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनने, पंच असो मग समालोचक असो, जे अधिकार त्यांना दिलेत ते अधिकार निश्चितच पाहायला मिळणार आहेत, कारण नियमावली खूप स्ट्रॉंग आहे. नियमांचं पालन करणं क्रिकेटच्या पटलावरती निश्चितच हे योग्य मानलेच जातं. परंतु जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अतुल ठाकरे नावाच्या खेळाडूनं जबरदस्त बॅटिंग केली आहे.